मनीष हातोडकर यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक असं टी शर्ट दिलेलं आहे। मनीष हातोडकर यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेच्या प्रत्येक मी राजेश अडेकर प्रथमतः उत्कर्ष प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आता होणारा सामना आरो 11 वरचे सुधीरभाई प्रतिष्ठान दलाचे संघ आरो 11 आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते सुधीरभाई प्रतिष्ठान। सलामीवीर आले ते साहिल आडिवरेकर आणि उदीक्ष आडिवरेकर। खरोखर मंगाशी तुम्ही जर पाहिलात हा संघ विजयी होऊन मध्ये 2 या गुणांकाने आपलं संघ विजयी होऊन दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि अजूनही आरोही या संघाला आपलं गुणफलक मध्ये खातं खोलायचं आहे। पाहूया स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतात मयुरेश वरवटकर आरो 11 या संघाकडून। स्ट्राईकला मात्र आले ते सुधीरभाई प्रतिष्ठान यांच्याकडून साहिल आडिवरेकर। एक राजापूर पंचकोशी यात नावाजलेले दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पूर्णगड या पंचकोशी मध्ये। साहिल आडिवरेकर स्ट्राईकला तर मयुरेंचा पहिला बॉल खेळण्यासाठी तयार केली होती आणि हा चौकार ओपन करून स्टार। चार या धाव से केले।
3 बॉलला जर 3 चौकार मारले तर स्मिथ यांच्याकडून किती 101 रुपयाचं पारितोषिक लागू होतं साहिल आडवेकर यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोरेश पुढचं चेंडू टाकले. हो चांगली डिलिव्हरी टाकली होती. निर्धाव चेंडू जातोय. आता काय ते साहिल आडवेकर यांच्या खात्यात समजला नव्हता. बॅटिंगच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. महेश वरवटकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वरती. साहिल आडवेकर पुन्हा खेळण्यासाठी तयार. पुढचा चेंडू टाकला होता. हो लेग स्पिन डिलिव्हरी केली होती. चांगला नेता चेंडू होता. निर्धाव चेंडू जातो. यष्टीरक्षावरला बंटी चांगलं क्षेत्ररक्षण करतो. निर्धाव चेंडू संघ पोचतोय. 17 धावसंख्या तिथे थांबतो. पुन्हा एकदा महेश वरवटकर साहिल यांच्यासाठी. हा वाईचा चेंडू तज्ञांचा अभिनय याच्याकडून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या पोहोचतोय तो 18. पुन्हा एकदा सायल डिलिव्हरी टाकली होती. चांगला पॉइंट्स केला होता. निर्धाव चेंडू जातो. षटक संपतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत होती 18.
होता आणि चेंडू सीमारेषा पार केलाय. 4 या धावसंख्येने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू टाकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे युवराज यांच्याकडून. निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू हा चेंडू निर्धाव जातो. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे आणि षटक संपते. षटक संपते. का खेळतो हे दाखवून देतात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि हा डिक्लेअर बॉक्स मध्ये जातोय. साहिल आडिवरेकर यांच्या बॅट मधून एक सिंगल धावसंख्या भेटते. पुढचा चेंडू युवराज यांच्या खेळण्यासाठी तयार. साहिल आडिवरेकर आणि हा पंच केला होता चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते फियोक. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या झाली ती 25. पुढचा चेंडू युवराज यांचा. साहिल आडिवरेकर यांच्यासाठी ऑफ डिलिव्हरी केली होती. तितकंच चांगला पंच केलाय तो साहिल याने. चौकार. याच्यानंतर होणारा सामना मोरेश्वर स्मृती वर्सेस मैत्री 11. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा सामना झाल्याच्या नंतर टॉससाठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. दोन्ही कर्णधारांसाठी मी आमंत्रित करतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. पाहूया. आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू जातो. महेश वरवेटकर आयकॉन खेळाडू. साहिल यांचा पंच केला होता चेंडू काढला होता. निर्धाव चेंडू जातो. 13 बॉल 26 खेळतो. 13 बॉल 26 खेळताना पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. युवराज स्वतःच पहिलं संघाचे पुष्टीसाठी घेऊन तो युवराज खेळण्यासाठी तयार. साहिल आडिवरेकर पंच केलाय. चेंडू 4 या धावसंख्येसाठी जातोय. नो बॉल चेंडू. नो चेंडू करतो. प्लस 5 या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 41. तिसरं षटक चालू आहे. पाहूया. युवराज 41. तिसरं षटक चालू आहे. 4th अंपायर. युवराज यांच्या साहिल यांच्यासाठी चांगली डिलिव्हरी टाकली होती. निर्धाव चेंडू जातो. षटक संपते. 30 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 41.
रूपाला आले ते उद्दिष्ट. कारण राजापूरमध्ये जर तुम्ही पाहिला तर पहिला नंबर लागतो तो बाळी चव्हाण राजापूर आणि दुसरा उद्दिष्ट आडिरेकर तोळफुंदे फ्रॉम तोळफुंदे. आणि आता उत्कर्ष प्रीमियर लीग यांच्याकडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतंय. नॉट लागले साहिल आडिरेकर एक मोठा फलंदाज. राजापूर तालुक्यामध्ये तोळफुंदेचं नाव रोशन करणारा, मुंबईमध्ये रोशन करणारा पहिला चेंडू अतुल यांचा उद्दिष्ट यांसाठी चांगला फुलटा डिलिव्हरी टाकला तर शॉर्ट चेंडू केला होता. चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रणय यांच्याकडून निर्धाव चेंडू जातोय. अतुल पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 16 षटक झालंय. लेग स्पन डिलिव्हरी केली होती. वाईट चेंडू तज्ञ त्यांचा अभिनय यांच्याकडून एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 42. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार अतुल माहिती अभिज्ञा फुल फॉल्स केलाय. 4 या धावसंख्येसाठी जातोय चेंडू. 4 या धावसंख्येने संघ पोहोचतोय 46 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक एक उत्कृष्ट प्रीमियर लीग खरोखर चांगलं आयोजन म्हणता येईल. आणि हाय चेंडू चौकार या धावसंख्येने स्लोवर डिलिव्हरी केली होती. ऑफन केला होता उद्दिष्टांसाठी आणि त्याने पुरेपूर त्याचा फायदा उठवलाय. संघ पोहोचतोय 50 या धावसंख्येवरती 50. पुढचा चेंडू अतुल यांचा आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या वाढते 51. पुढचा चेंडू उद्दिष्ट यांच्यासाठी उलटा डिलिव्हरी केली होती. हाही चेंडू जातोय चौकार या धावसंख्येवरती उद्दिष्ट पोहोचतोय. उद्दिष्ट किती 16 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आणि हा मात्र लेग स्पिन डिलिव्हरी केली होती. क्लीन बोल्ड होतो उद्दिष्ट. पहिला धक्का बसतोय 55 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आला तो प्रभंजन. याच्यानंतर होणारा सामना मोरेश्वर स्मृती वर्सेस मैत्री 11. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पाचवीसाठी येण्याची कृपा करावी. दुसरा पुकार असेल आणि शेवटचा पुकार असेल. प्रभंजन खेळण्यासाठी तयार. चांगला पंच केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अनिरुद्ध यांच्याकडून. मात्र 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. षटक संपे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 56 धावसंख्या.
चालू आहे. पाहूया 57 धावांचा पाठलाग करायचा होतो आरो 11 साठी. पुढचा चेंडू टाकला होता आणि हा मात्र निर्धाव चेंडू जातो. चांगलं यष्टीरक्षक आपली चूक कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सायल आडेकर आपल्या गोलंदाजीवरती. प्रणय यांना का तो सूर बसला नव्हता. पुढच्या चांगली डिलिव्हरी टाकली होती. मग डिक्लेअर बॉक्स मध्ये जातो. निर्धाव चेंडू होता. डिक्लेअर बॉक्स मध्ये मार्फत एका धावसंख्येवरती आपल्याला समाधान मानावं. प्रणव यांना संघाची धावसंख्या झाली ती 14. पुढचा चेंडू सायल यांचा प्रणव यांच्यासाठी. आता मात्र चांगला सूर्ग बसलाय. चौकार या धावसंख्येसाठी जातो चेंडू. षटक संपे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 18. 57 धावांचा पाठलाग करायचा आरो 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 18.
क्षेत्ररक्षण होत आहे. साहिल आडिवकर यांच्याकडून चौकार वाचवलाय आणि निर्धाव चेंडू जातो. युट्यूबला जरा कॉमेंट्रीचा आवाज येत नाही. ओके ठीक आहे, थँक्यू. कमलेश पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार. मयूर शिवडेकर यांच्या लेफ्ट फील्ड डिलिव्हरी केली होती आणि चांगला चेंडू जातो चौकार. आता मात्र संघ पोचतोय 4 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या वाढते. संघ पोचतोय 43. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू फील्ड डिलिव्हरी केली होती. हाय चेंडू होती चौकार टोकतोय. 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते 46. एक बॉल 11 धावा. मला वाटतं सामना पोचलाय. चांगला चेंडू टाकला होता आणि हा वाईट चेंडू जातो. बॅटीच्या पट्ट्यामध्ये काय तो आला नव्हता. आता मात्र एक चेंडूने 10 धावा. एक चेंडू 10 धावा. नरेश शिरवटकर, कमलेश जोरलेकर बॉलिंग वरती आणि हा वाईट चेंडू जातोय. आता मात्र एक चेंडू आणि 9 धावा. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आपण पाहिला जातो. आता मात्र एक चेंडूने 8 धावा. कमलेश जोरलेकर आणि महेश वरवटकर. कमलेशाने एक चेंडू निर्धाव टाकायचा आहे. पाहूया, चांगला चेंडू टाकायचा आणि हा चांगला चेंडू टाकलाय. हरीश चांगले करतात आणि विन झालाय तो संघ. सुधीरबाई प्रतिष्ठान 2 विन होऊन आपल्या पॉइंट टेबल मध्ये प्रथम मध्ये असताना